बघा, सोडवा. अंशस्थानी 1/2 भागीला 1/2 चा 1/2 छेदस्थानी 1/2 वजा 1/2 चा 1/2. लेकरांनो, गोष्टी लक्षात घ्या. आता ही अंशस्थानी 1/2 हे जे भागीला चिन्ह आहे लेकरांनो, याला जेव्हा गुणिलामध्ये आम्ही परावर्तित करतो तेव्हा समोरील अपूर्णांक गुणाकार व्यस्त रूपात मांडा. गणितीय गुणधर्म. चे ही पद सोडत असताना नित्य गुणाकार करतो आम्ही. पदावली कंच भागू भेव ही पुष्टी. चा म्हणून गुणाकाराचं चिन्ह, परत 1/2. आता भागीला 1/2 अधिक हे 1/2 वजा एक संख्या अधिक एक संख्या वजा, मग ते अपूर्णांक असेनात, दोन्ही लोप पावतात. म्हणून छेदस्थानी उरलं काय, तर फक्त 1/2. इथं बघा, हे 2 ला 2 खलास. म्हणजे काय, तर आता अंशस्थानी उरलं फक्त 1/2 आणि छेदस्थानी 1/2. लक्षात घ्या लेकरांनो. आता हे संयुक्त अपूर्णांक बनते. आता हा संयुक्त अपूर्णांक बनला. लक्षात घ्या, संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद हा अंशामध्ये गुणिला घ्यावा लागतो लेकरांनो. लक्ष द्या. म्हणजे 1/2 अंशातल्या या अपूर्णांकासोबत हे 2 आले, गुणिला छेदस्थानी उरला फक्त 1. म्हणजे आता ह्या 2ले हे 2 सुद्धा खलास झाले. आता उरलं काय, 1/1 आणि हा 1/1 ला 1 खलास झाला. म्हणजे या पदावलीचं उत्तर काय हो, तर 1. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं. सोबत गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या तुम्हाला विचारता याव्यात, करिता कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. ओके.